बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भात। मोदी नंतर आता राहुल गांधी देखील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ते मंदिरामध्ये जाणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यामध्ये भेट दिलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिराला आता राहुल गांधी देखील भेट देणार आहेत। राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत आणि या यात्रेदरम्यान नाशिकच्या काळाराम मंदिराला ते भेट देणार आहेत। राहुल गांधी यांच्या नियोजित दौऱ्यानुसार येत्या 10 मार्चला ते नंदुरबार जिल्ह्यातून ही यात्रा महाराष्ट्रामध्ये येणार आहे। सर्व जिल्ह्यातून प्रवास करत 13 मार्चला मुंबईमधल्या चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे। दरम्यान 4 दिवसांच्या या यात्रेमध्ये 11 किंवा 12 मार्चला राहुल गांधी हे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहेत। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राहुल गांधी देखील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। किरण, मोदी नंतर आता राहुल गांधी देखील काळाराम मंदिराला भेट देणार आहेत। त्यांची भारत जोडो न्याय यात्रा ही सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान ते नाशिकमध्ये येणार आहेत। अधिकची माहिती। भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा जो दौरा आहे त्या दौऱ्याअंतर्गत राहुल गांधी हे नाशिकमध्ये येणार आहेत। 11 किंवा 12 तारखेला ते नाशिकमध्ये येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे। आणि नाशिकमध्ये आल्यानंतर द्वारका परिसरातून काळाराम मंदिरापर्यंत त्यांचा रोड शो सुद्धा घेतला जाणार आहे। अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा जे स्थानिक काँग्रेसचे नेते पदाधिकारी आहेत हे करताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि 11 किंवा 12 तारखेला राहुल गांधी हे काळाराम मंदिरात जातील आणि दर्शन घेतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। आपल्याला माहिती आहे की अगदी काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा काळाराम मंदिरात जाऊन हे दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचं महाधिवेशन हे नाशिकमध्ये झालेलं होतं आणि त्याच काळात उद्धव ठाकरे सुद्धा काळाराम मंदिरात जाऊन हे दर्शन घेतल्याचं आपण बघितलेलं होतं। आणि त्यानंतर आता राहुल गांधी सुद्धा नाशिकमध्ये आल्यानंतर हे काळाराम मंदिरात जातील आणि दर्शन घेतील अशा पद्धतीचं एक नियोजन केलं जात आहे। त्यामुळे या दौऱ्याकडे विशेष करून हे लक्ष लागल्याचं बघायला मिळत आहे। जी जी जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।